सृष्टीचक्राचा किंचित वेध घेतला. सृष्टीचक्राचं काही वैशिष्ट्य आहे, तिकडे लक्ष घातलं. सृष्टीचक्र ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला चंद्र सूर्याचं भ्रमण, इतर ग्रहांचं भ्रमण, त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम, पृथ्वीचं स्वयमेव असणारं भ्रमण, त्यातून निर्माण होणारे ऋतू, दिवस आणि रात्र इत्यादी सर्व गोष्टी त्या सृष्टीचक्रामध्ये येतात. आपल्याला त्या दृष्टीनं बघायचं नाही. आपल्याला बघायचं होतं ते असं की आपण आज जन्माला आलो, एक जीवन जगतो, मनुष्य म्हणून जीवन जगतो. हे जीवन जगत असताना सृष्टीचंही काही कार्य, काही प्रक्षेपण आपल्यावर होत राहतं. आपलंही प्रक्षेपण सृष्टीवर होत राहतं. जसा माझे शेजारी मनुष्य बसला असेल, त्याचं प्रक्षेपण माझ्यावर होतं, माझं प्रक्षेपण त्याच्यावर होतं. प्रक्षेपण सुद्धा विलक्षण स्वरूपाचं असतं आणि हे प्रक्षेपण जाणून घेण्याकरता त्या माणसाची तशी योग्यता असावी लागते. जसं चुंबक असेल तरच तो लोखंडाचे कण ओढून घेईल. चुंबकाशिवाय दुसरा कुठला तरी पदार्थ तिथे असेल तर तो हे कार्य करू शकणार नाही. त्याचं कार्य वेगळ्या पद्धतीचं असेल. जशी ज्याची योग्यता असेल, शारीरिक योग्यता, मानसिक योग्यता, त्यातून निर्माण होणारे प्रत्येकाच्या ठिकाणचे गुण आणि अवगुण, ह्याची योग्यता, ह्या सगळ्यातून कुठलंही प्रक्षेपण निर्माण होत असतं आणि त्याचा प्रतिसादही मिळत राहतो. एखाद्या माणसाच्या जवळ बसलं तर निष्कारण नको ते विचार मनामध्ये येतात. ते आजपर्यंत जिकडे माझं मन कधी गेलंही नसेल, कल्पना करा, असे विचार मनामध्ये यायला लागतात. कारण नसताना एखाद्या ठिकाणी गेलं का अस्वस्थता निर्माण होते. कारण नसताना एका ठिकाणी जाऊन बसलं की स्वस्थता, शांती निर्माण होते. खूप एकदम बरं वाटायला लागतं. हे जे काय कार्य होतं हे प्रत्येकाच्या प्रक्षेपणातून कार्य होत राहतं. आणि हे कार्य होण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत व्यक्तिच्या बाबतीमध्ये खालून वर जाणारी आहे. त्याच वेळेला सृष्टीनं निर्माण केलेल्या काही महान अशा प्रकारच्या संस्था आहेत, विशाल आणि विराट स्वरूपाच्या संस्था आहेत. त्यांचं कार्य अखंड चालू आहे. संस्था हा शब्द मी वापरला, त्यावरून तुम्ही याची कल्पना करण्याचं कारण नाही की जशा आपल्या संस्था असतात, ज्या चार माणसं कामं करतात, कोणीतरी अधिकारी असतो, सेक्रेटरी असतो, अध्यक्ष असतो वगैरे, अशा प्रकारच्या संस्था नाही. संस्था म्हणजे एक शक्ती आहे, एक ताकद आहे की त्या ताकदीमधून ती स्वतःची ताकद अनंत धाराने प्रसवत राहते. एखादा मोठा तलाव असावा, कल्पना करा, आणि त्या तलावाला अनेक ठिकाणची अशी बारीक बारीक भोका आहेत आणि त्यातून पाणी वाहतंय, सगळीकडून पाणी वाहतंय. अशा प्रकारच्या वैश्विक क्षेत्रामध्ये विशाल संस्था आहेत. यातली प्रमुख, अत्यंत प्रमुख अशी संस्था म्हणजे जिचा अनुभव आपण घेऊ शकतो अशी जी संस्था आहे ती म्हणजे सूर्य. दुसरी संस्था आहे चंद्र. त्याला धरून पुढच्या सगळ्या नवग्रहाच्या म्हणजे 8 ग्रह राहिलेले जे आहेत, या 8 ग्रहांच्या स्वतंत्र अशा संस्था आहेत, स्वतंत्र ताकदी आहेत ह्या. आणि त्याचबरोबर त्यांच्या भोवती फिरणारे, प्रत्येक ग्रहाच्या भोवती फिरणारे चंद्र असतात
अशा प्रकारचे विलक्षण अनंत कोटी असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, अशा प्रकारची ज्याला आधुनिक काळामध्ये ग्रह मालिका आपण म्हणतो ती एक मोठी संस्था आहे जी मी पाहू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, ज्याचा अनुभव घेऊ शकतो आणि भविष्यावर जर विश्वास असेल तर त्यातून निर्माण होणारी सुखदुःख हे याचाही अनुभव घेऊ शकतो. चंद्र मंगळ शनी एकत्र आले म्हणजे काय कहर माजवतात याचाही अनुभव मी घेऊ शकतो. अशा प्रकारचं विलक्षण कार्य करणाऱ्या ह्या सगळ्या संस्था विश्वामध्ये आहेत. त्याचा प्रकट अनुभव मला इथे येतो, परंतु ज्याचा अनुभव घेण्याची माझ्या ठिकाणी क्षमताच नाही, अशाही प्रकारच्या काही विराट गोष्टी आहेत ना, तो अनुभव मी घेऊ शकत नाही. त्यामुळे मी सरळ आपल्या माझ्या विकृत दृष्टिकोनातून ते नाहीच असं म्हणून जातो. ज्याचं जी गोष्ट मला ग्रहण करता येत नाही, समजून घेता येत नाही, ती नाही असं म्हणणं सोपं आहे, परंतु असण्याची शक्यता आहे. मी जाणून घ्यायला हवं याकरता एक वेगळी दृष्टी लागते. मला ती दिसत नाही म्हणून ती नाही असं म्हणणं खरं तर बेटगळपण आहे. पण थोडं समंजस भाषेत बोलायचं झालं तर ठीक आहे, असूही शकेल, नसेल किंवा असेलही. असेलच असं मला कशावरून म्हणता येणार नाही, नसेलच असं मला कशावरून म्हणता येणार नाही. थोडी समंजसपणाची भूमिका घेतली आणि मग त्याकरता काही तज्ज्ञ लोक त्या बाबतीमध्ये कार्य करण्याकरता एक समिती नेमली तज्ज्ञांची, तर हा अधिक समंजसपणाचा, अधिक शहाणपणाचा मार्ग आहे. जगातल्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, ह्या युनिव्हर्सिटीज अज्ञानातून ज्ञाताचा शोध घेणाऱ्या आहेत. अज्ञातातून ज्ञाताचा शोध घेणाऱ्या आहेत. अज्ञातातून म्हणजे काय? आता ज्ञातातून अज्ञाताचा शोध घेणं हा भाग वेगळा आहे. जे मला माहिती आहे त्याच्या आधारावर पलीकडे काहीतरी असेल म्हणून त्याचा शोध घेणं. आणि त्याच वेळेला दुसरी गोष्ट अशी की जे मला माहीतच नाही पण ते आहे याचा शोध घेणं. अर्थात युनिव्हर्सिटीला जे ऑब्जेक्टिव्हली फक्त विचार करतात की समोरचं जे दिसेल त्याच्या आधाराने जे विचार करतात त्यांच्या दृष्टीनं ते ठीकच आहे, त्याचा विरोध आपल्यालाही करण्याचं काही कारण नाही. परंतु लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं ज्ञेय अज्ञेय मीमांसेमध्ये की अज्ञेयाची मीमांसा करायची, ते जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून काही विलक्षण स्वरूपाच्या गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता असते. ते मला ज्ञात होऊ शकतं. जे अज्ञात आहे त्यातून भौतिक सृष्टीच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्ही नुसतं पाहतो पण ज्याचं रहस्य कधी कळत नाही, ज्याचं कधी रहस्यही कळत नाही, जे डोळ्यांनी कधी दिसतही नाही, परंतु ते आहे याचा विश्वास माझ्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. हे मोठं विलक्षण आहे, गूढ आहे, सगळं गूढ. म्हणजे एक सूर्यग्रह मालिका एवढी मी पाहिली, माझ्या डोळ्यांनी ती दिसली, पण याच्या पलीकडे आणखीन अनेक सूर्यग्रह मालिका असल्या पाहिजेत अशी धारणा ठेवून विश्वासाने जर प्रयत्न केला तर मग मला ते बरोबर त्या ऋषीचे उद्गार आठवतात. कोटी सूर्य समप्रभ. त्याने ज्यावेळेला कोटी सूर्य समप्रभा अशी गणपतीची प्रभा आहे असं ज्यावेळेला वर्णन केलं, हे की मूर्खाचं वर्णन नाही. महिम्न स्तुतीमध्ये जी वर्णनं आली विलक्षण स्वरूपाची, भगवान शंकराची जी वर्णनं आली आहेत, त्या शंकराच्या बाणाचे वर्णन आलेलं आहे. त्याचा खालचा भाग जो असतो त्याचंही वर्णन आलेलं आहे, पिंडीचं वर्णन आलेलं आहे.
त्या सगळ्या गोष्टीची वर्णनं आली, नुसती वर्णनं नाहीत, ते यातून जी प्रभा निर्माण होते, यातून जे काही तेज बाहेर निर्माण होतं, या तेजाचं सुद्धा वर्णन आलं. इतकंच नव्हे तर या तेजाचा प्रभाव ज्या व्यक्तीवर पडतो त्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र परिवर्तन कशा रीतीनं घडून येतं याचंही वर्णन आलेलं आहे. हे मला कसं कळणार? जर मी अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर. म्हणजे वरून खाली अखंडपणे ईश्वरीय शक्तीचं, आता ईश्वरी शक्ती हा शब्द प्रयोग आपल्याला वापरायला काही हरकत नाही, कारण ईश्वर म्हणजे नेमका काय त्याचं बरंच वर्णन काल आपण पाहिलेलं आहे. आपलं त्याची बरीचशी कल्पना करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो ईश्वर कोणी माना न का मानो, पण ते ही जी सर्व शक्तिमान अशी महाशक्ती आहे, ही महाशक्ती तिला आपल्याकडे परमार्थामध्ये पुरुष असं नाव दिलेलं आहे. आणि याच्या पलीकडे असलेला पुरुष म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हटलेला आहे. पुरुषोत्तम आणि प्रकृती, थोडक्यात सांगतो तुम्हाला, पुरुषोत्तम आणि प्रकृती हे दोन भाग केवळ आपल्या समजण्याकरता केलेले आहे. वास्तवामध्ये सगळे एकच आहे. कारण त्या पुरुषोत्तमानेच ही प्रकृती निर्माण केली आणि प्रकृतीला आपल्या संपूर्ण कार्याकरता क्षर आणि अक्षर अशा प्रकारचे दोन विभाग केले. हे सगळं समजुती करता आहे. वस्तुतः परमेश्वर कुठं आहे, कसा आहे ते ध्रुवाने दाखवून दिलं, आपल्या यांनी प्रल्हादाने दाखवून दिलं. म्हणून नारसिंहाने जेव्हा प्रश्न केला की तुझा तो देव या खांबात आहे का, तो म्हणलं हो निश्चित आहे. त्यांनी तलवार मारली, देवाला तिथून प्रगट व्हावं लागलं. पुढचा भाग वेगळा. मग आल्यानंतर त्यांनी प्रल्हादाला जवळ केलं, हिरण्यकशिपूचा वध केला वगैरे, ह्या सगळ्या सांकेतिक कथा आहेत सगळ्या. परंतु एक गोष्ट त्यातली खरी आहे की त्या ठिकाणी देव आहे का, आहे म्हटल्याबरोबर खांबात सुद्धा आहे. पण एवढंच आहे की मला त्याबद्दल पूर्ण विश्वास असला पाहिजे. या विश्वासाच्या श्रद्धेच्या जोरावर जेव्हा मी पुढे जातो त्यावेळेला ते ईश्वरी तत्व नेहमी आहे. आपल्या परमार्थात सांगण्यात येतं नेहमी की देव केव्हाही आहे, केव्हाही ध्यानाला बसू शकता, केव्हाही जप करू शकता, केव्हाही सगळं काही करू शकता. पण आपल्याला तेवढी ती जाणीव नसल्यामुळं आणि ते मनात ठसत नसल्यामुळं मग विशिष्ट वेळच पाहिजे, विशिष्ट जागाच पाहिजे, विशिष्ट परिस्थितीच पाहिजे तर मी काहीतरी करू शकतो वगैरे वगैरे. त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. पण जो परमेश्वर सर्वत्र आहे तो त्याच्या ठिकाणी आहेच आहे. बिघडलं काय तिच्या मागे? नाही, ही जी पुरुषोत्तमाची म्हणजे प्रकृतीच्या निर्मितीच्या सह असलेली जी शक्ती आहे, पुरुषोत्तमाची शक्ती ही केवळ प्रकृती निर्मिती पुरतीच मर्यादित नाही, ती त्याच्याही पलीकडची आहे. म्हणून स्थिरचर सृष्टी व्यापुनी तो परमात्मा दशांगुले उरला असं त्याचं योग्य यथार्थ वर्णन केलेलं आहे. तथापि आपण जे काय समजू शकतो, आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार ही प्रकृती आहे. क्षर अक्षर ही प्रकृती आहे आणि त्याच्या पलीकडे असलेला तो पुरुषोत्तम आहे. मग हे कार्य चालतं कसं? तर पुरुषोत्तमाकडून निर्माणी होणारी जी कंपन आहेत ही वरून खाली येत राहतात आणि प्रकृतीकडून निर्माण होणारी जी कंपना आहे ती खालून वर जात राहतात. अशा प्रकारचे कायम स्वरूपी अखंड 24 तास हे सगळं चालू आहे, वरून खाली आणि खालून वर. ह्या दोन गोष्टी चालू आहेत आणि अधिक प्रभावाने ते सगळं माझ्या ठिकाणी आहे. मी म्हणून ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला काळला पण मीचाही विचार केला बराचसा. बाकीचे विचार सोडून द्या, आता गेले आहेतच मनातून म्हणा. आता कालचे विचार आल डोक्यात कुठे घ्यायचे राहायचे, कठीण आहे काम ते. गेलेच आहेत, ठीक आहे, गेले तर जाऊ दे.
आपल्याला त्या विचाराशी कर्तव्य नाही. आपल्याला कर्तव्य आपल्याशी आहे. मला माझ्याशी कर्तव्य आहे. ज्यावेळेला मी माझा विचार करतो त्यावेळेला आमच्या ग्रंथाने एक सांगितलंय आता की जे पिंडी ते ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये काय आहे, जे जे काय असेल ते इथं पिंडामध्ये सुद्धा आहे. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा तेच सगळं आहे. जे विश्वात, समग्र विश्वात भरलेलं आहे ते सगळं माझ्या ठिकाणी आहे. आता माझ्या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर मग त्याचा शोध घ्यायला मला काही हरकत नाही. एवढं जर एखाद्याच्या सांगण्यावरून लक्षात आलं असेल की पुरुषोत्तमाची सगळे व्हायब्रेशन खाली पृथ्वीकडे येतात आणि पृथ्वीचे सर्व व्हायब्रेशन, प्रकृतीचे सर्व व्हायब्रेशन वर सूर्याकडे जातात. आकाशात पैत्यम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशात कुठेही पाणी पडलेलं असलं तरी ते पाणी शेवटी समुद्राकडे जातं. त्याप्रमाणे या पृथ्वीवर जी जी काही कंपनं सगळी निर्माण होतात ती सगळी वर जातात. धूर नेहमी वर जातो, वाफ नेहमी वर जाते. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट नेहमी वर जाते. म्हणून वरून खाली, खालून वर अशा प्रकारचं जे तत्व विश्वामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असतं ते तत्व तसंच्या तसं माझ्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या ठिकाणी सुद्धा खालून वर जाणारी कंपना आहेत, वरून खाली येणारी कंपना आहेत. आता ही एक कंपना आहे ती एवढं खरं, परंतु ही कंपना नेमकेपणाने दाखवायला पाहिजेत आणि त्याचा अनुभव यायला पाहिजे. जो कोणी हे करून देतो त्याचं नाव सद्गुरू आहे. ज्यावेळेला विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं की तुम्ही देव पाहिला का, तर म्हणाले हो पाहिला. कारण तोपर्यंत देव पाहिला असं कोणी म्हणत नव्हतं. देवाची महती सांगायची, वर्णन करायची वगैरे सगळ्या गोष्टी, पण देव पाहिला हे मोठं धाडसाच आहे. ते म्हणाले पहिला पुरुष भेटला विवेकानंदांना की जो म्हणाला देव पाहिला. म्हणा कसा आहे, कसा पाहिला, तर जसं तू आता मला पाहतोस तसा. तर म्हणा मला तो दिसेल का, तर म्हणा दिसेल. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी काय केलं, विवेकानंदाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर समग्र ब्रह्मांड गरगर गरगर फिरायला लागलं आणि त्यातून विशेष रीतीनं त्यांना जाणवलं ते असं की सगळ्या व्हायब्रेशन पृथ्वीतून निर्माण, जणू काही एखादी आग लागली म्हणजे सगळीकडून ज्वाला असा खालून वर जात असतात ना, अशा प्रकारे सृष्टीतून प्रचंड प्रमाणामध्ये एक महाशक्ती खालून वर जाते आणि वरून पुन्हा तशीच महाशक्ती खाली येते. हे दोघं एकमेकांमध्ये कसे मिसळतात, केव्हा मिसळतात ते कळत नाही. तथापि वरून येणारी शक्ती, खालून येणारी शक्ती दिसते मात्र, ही गोष्ट सत्य आहे. आणि ते सगळं या पृथ्वीच्या पसारामध्ये की ही जी पृथ्वी आहे ही सुद्धा गरगर 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 अत्यंत वेगाने फिरते. त्यामुळे घाबरून गेला. एवढा मोठा धैर्यवान पुरुष घाबरून गेला. आतापर्यंत खूप अभ्यास केला होता, फिलॉसॉफीचा अभ्यास, MA पर्यंत ते फिलॉसॉफी शिकलेले होते. फिलॉसॉफीचा दांडगा प्रचंड अभ्यास होता. तो अभ्यास केला होता, परंतु हे असं त्यात काही वर्णनं आली होती, पण हे वर्णन नाही. उपनिषदांचा अभ्यास होता. उपनिषदातून काही ठिकाणी वर्णन त्यांनी वाचली होती, परंतु सप्तक्षीर म्हणजे सिंधू म्हणजे काय वस्तुस्थिती आहे हे नुसतं वाचलं. अरण्य छांदोग्य उपनिषदामध्ये असं वर्णन आहे की अर आणि ण्य नावाचे 2 समुद्र आहेत. त्या समुद्राच्या पलीकडे, पुढच्या पलीकडच्या तीरावर
एक अश्वत्थ वृक्ष आहे. त्या अश्वत्थ वृक्षातून अमृत बिंदू कायम स्वरूपी पाझरत असतात. हे ज्याला कळलं, ज्याला ह्याचा अनुभव आला, तो अमर झाला. त्याला मृत्यू नाही. मग देहाचं काय होणार? मृत्यू देहाला येईल. कारण देह हा पंचमहाभूतांचा तयार झाला, तो पंचमहाभूतांत निघून जायलाच पाहिजे. देह अमर कधीच होत नाही, कोणाचंही होणार नाही. परंतु देहाला चालवणारे जे चैतन्य आहे ते अमर स्वरूपाचं आहे. याची जीवाला शुद्ध जाण निर्माण होणं, हे ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे तो अमर झाला. म्हणून तो तिथं मृत्यू जरी झाला तरी त्याला त्याचं दुःख नाही. त्या अवस्थेतच ते फक्त एकमेकांना विचारू शकतात की निवृत्ती झाला आपण केव्हा जाणार. मुक्ताईला म्हणू शकतात तू केव्हा जाणार. हे जाणं म्हणजे इथून उठून तुमच्या घरी चहा पाण्याकरता केव्हा यायचं असेल, हा देह सोडून सगळं निघून जायचं. म्हणजे मृत्यूचं भय ज्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही, तोच मनुष्य म्हणजे आत्मानंदी स्थिर झालेला जो मनुष्य आहे, तोच केवळ ही गोष्ट जाणू शकतो, अशा प्रकारे कार्य करू शकतो. म्हणजे आता बघा, विवेकानंदानं जे दाखवलं हे सगळं समग्र सृष्टीचं स्वरूप, तिथं विवेकानंद घाबरले. घाबरल्यानंतर मग ते म्हणाले की हे बंद करा. आता अर्जुनासारखीच अवस्था झाली, अगदी थेट 11वा अध्याय भगवद्गीतेचा तशी अवस्था झाली. आणि ते म्हणाले की थांब म्हणा, घाबरू नकोस, काही होत नाही. पुन्हा हात स्पर्श केला, विवेकानंद आपल्या जागेवर आले, पूर्ववत होते तसे झाले. आणि तेव्हा रामकृष्ण म्हणाले की अरे हे दाखवणं, हे दाखवून देणं आणि त्याप्रमाणे मग त्या शिष्यामध्ये परिवर्तन घडवून आणणं, हे कार्य आम्हा लोकांचं असतं. गुरु कशा करता पाहिजे? गुरु ह्या करता पाहिजे. म्हणून इथे सद्गुरूचं खरं स्थान, खरं कार्य हे इथे दाखवून दिलं. कालच्या पार्श्वभूमीवर आज आता आपण सद्गुरूचं कार्य व्यवस्थित रीतीनं समजून घेऊ शकतो. म्हणजे हा जो विश्वाचा पसार आहे, आता सद्गुरूचं कार्य म्हणून सांग, आपल्याला खरोखर बघायचं आहे की जे सहसा, टीका मी करीत नाही, पण जे सहसा समाज जीवनामध्ये मोठमोठ्या लोकांकडून सुद्धा याचं दर्शन कधी घडवण्यात येत नाही. अगदी रुटीन झालंय. तुम्हाला सांग, गुरु शिष्य हे ते वगैरे रुटीन झालंय. त्याप्रमाणे यांनी मंत्र द्यायचा, त्यांनी दुसऱ्यांनी हे करायचं वगैरे, अगदी असं बाजार वगैरे सारखे शब्द तर मी वापरत नाही, कारण सगळेच लोक ही स्वार्थी आणि लबाड नसतात. परंतु ज्ञान शून्यता फार, की गुरु कशाकरता करायचंय नेमकं, त्याच्यापासून मला काय मिळवायचंय, हे मिळवण्याकरता माणसाला आधी मी कशाकरता जन्माला आलो हे समजून घ्यायला हवं. मी मनुष्य म्हणून का जन्माला आलो, मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, यामध्ये ईश्वराने माझ्याकरता काय केलेलं आहे आणि जे मला मिळालेलं आहे त्याच्या पुढे मला कसं जायचंय, एवढी जाणीव जेव्हा निर्माण होते, म्हणजेच मी माणूस म्हणून जन्माला आलो. माणूस म्हणून किमान पक्षी, मला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, तरच मी माणूस म्हणणं जाणार ना. 2 हात माझे पायासारखे असले तर मला कोणी माणूस म्हणेल का? नाक स्वतंत्र रीतीने चेहऱ्यावर नसताना नुसताच उभा पट्टा असेल तर त्याला माणूस म्हणता येईल का? म्हणजे ह्या काही खाणाखुणा जशा माणसाच्या आहेत, ह्या बहिर्खुणा खाणाखुणा आहेत, अंतरंग खाणाखुणा पुन्हा वेगळ्या आहेत. त्या माझ्या ठिकाणी जेव्हा असतात त्यावेळेला मी मनुष्य म्हणून गणल्या जातो. तोपर्यंत मी मनुष्य नाही, मग मी कोण आहे? पशु आहे. आणि तेही बरोबर आहे.
ईश्वराने समग्र सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये माणसावर पशुही निर्माण केला. पशुपासून, पक्षापासून, किडा किटुकापासून होता होता प्रगत होत मनुष्य तयार झाला. मनुष्य तयार करण्यामध्ये ब्रह्मदेवाने आपलं समग्र चातुर्य ओतलं असं भागवत सांगतंय. जेवढी काय बुद्धिमत्ता होती तेवढी सगळी ओतली, माणूस तयार केला, मोठा छान माणूस तयार केला. तयार केल्यानंतर विष्णूच्या समोर ठेवला. विष्णू प्रसन्न झाले. ठीक आहे, छान केलं म्हणाले. मला अभिप्रेत असलेला माणूस तो तयार केला. कारण ब्रह्मदेव विष्णूचंच अपत्य ना, नाभीपासूनच ते बाहेर पडले होते. म्हणून त्यांना सांगितलं की तू असं असं कर. त्यांनी केलं. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले की मी केलं खरं, तुम्ही माझं कौतुक करता हे बरोबर आहे, माझे पिताश्रीच आहात तुम्ही, माझं कौतुक, आपल्या लेकराचं कौतुक तुम्ही करणारच. पण म्हणाले मला स्वतःला एक उणीव वाटते. कसली उणीव आहे? म्हणाले बहिरंग दर्शन उत्तम झालं माणसं, पण अंतरंग दर्शन झालं नाही. म्हणाले अंतरंगाची स्थापना, रचना ही नीट रीतीनं केली असं मला वाटत नाही म्हणाले. विष्णू म्हणाले बरोबर आहे तुझं, नीट रीतीनं झाली नाही आणि ते होणार नाही म्हणाले, ती तुला करताही येणार नाही. त्याकरता आणखी एकाकडे जावं लागेल म्हणाले. तर म्हणजे कोणाकडे जायचं मग त्यानं? तर ज्याने हा बाहेरचा मनुष्य तुझ्याकडून घडवून घेतला त्याच्याकडे जावं लागेल. तो कोणाकडून घेतला म्हणाले तू हे ज्ञान? तर म्हणाले नारदाकडून घेतलं. नारदाने तुला काय सांगितलं? तप करायला सांगितलं. कारण मोठा प्रश्न निर्माण झाला हो. एका बाजूला कानाचा आकार असा द्यायचा, नाकाचा आकार. समजा आपल्यातून की आपल्याला काहीच माहिती नाही यातलं, अशी कल्पना करा. बरं, मी स्वतःला देखील आरशात कधी पाहिलं नाही की मी कसा आहे हेही मला माहित नाही. आणि एखाद्या माणसाने सांगितलं की सुंदर माणूस तयार कर. समोरचा मनुष्य तो मनुष्य रूपाने समोर येत नाही. कारण मनुष्य रूपाने समोर आला तर मग तो दिसेल, त्याप्रमाणे दुसरा मनुष्य करता येईल. तोही समोर येत नाही. तो फक्त आतून बोलतो, ध्वनी स्वरूपाने येतो आणि तिथून सांगतो की मनुष्य जास्तीत जास्त चांगला मनुष्य तयार कर. अशा तऱ्हेने नारदाने सांगितलं. नारद समोर आले नाही, त्याने फक्त तप 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 कर, तपश्चर्या कर, म्हणजे तुलाही कळेल. त्यामुळं मनुष्य जास्तीत जास्त उत्तम तऱ्हेचा मनुष्य बहिरंगातून का होईना, परंतु तयार करण्याची बुद्धी आणि त्याला लागणारं चातुर्य हे तुझ्या ठिकाणी आलं. ते कुठून आलं, कसं आलं ते? त्यामुळे हा प्रश्न तुम्ही बरोबर विचारला. तो म्हणाले मी सांगू शकत नाही, अशा पद्धतीनं आलं. ते जे तू जे सांगू शकत नाही ते जे कार्य आहे ना, त्या कार्याला सद्गुरूचं कार्य असं म्हणतात. सद्गुरूचं कार्य हे अंतरंगातून अशा पद्धतीनं चालतं. इथे प्रश्न बहिरंगाचा नाही. माणूस म्हणून मला देवाने निर्माण केलं, मला काही करायचं नाहीये. अगदी पूर्ण निरुद्योगी राहिला तरी माझ्या खाण्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली, खालते, संपलं माझं काम. बाकी काय करायचं? इतर गोष्टीची गरज काय? परंतु ज्यांनी मला हे माझा हा देह निर्माण केला, देहाची व्यवस्था निर्माण केली, ती व्यवस्था होण्याकरता नीट रीतीनं चालण्याकरता पंचप्राण निर्माण केले. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्यामध्ये समानाचं कार्य विशेष रीतीनं स्थापन केलं. कारण समानाचं कार्य वेगळं आहे. प्राणाचं कार्य आपण जाणतो,
अपानाचंही जाणतो. शरीरात जे घाण असेल ते बाहेर काढून टाकणे अपानाचं कार्य आहे, एकदिशी कार्य आहे. व्यानाचंही कार्य आपण समजू शकतो. उदानाचं कार्य जरा सूक्ष्म आहे, त्यात थोडं आणखी सूक्ष्म शिरावं लागेल, केव्हा तरी स्वतंत्रतेने त्याचा विचार करू. आणि समानाचं कार्य असं आहे की जे जे काय शरीरामध्ये आहे ते समानतेने सर्व इंद्रियांना इंद्रियाच्या अणुअणूमध्ये पोहोचवून देणं, हे कार्य समानाचं आहे. कारण ही अवघड गोष्ट आहे. आणि हे केव्हा जाणवतं, माणसाचं वय झालं म्हणजे मग ह्या गोष्टी जाणवतात. समानाचं कार्य किती प्रचंड आहे ही याची जाणीव नंतर होते. आणि आतून जर काही आध्यात्मिक थोडीशी प्रगती असेल तर मग ती जाणीव होते. असो, एकूण अशा प्रकारचं प्रत्येक प्राणाचं कार्य जे ईश्वराने निर्माण करून ठेवलेलं आहे त्याची विशुद्ध स्वरूपाची जाण माझ्या ठिकाणी यायला हवी. तर माझं मेंटेनन्स मी स्वतः करू शकतो. स्वयंप्रसूत असा विष्णूच्या बाबतीमध्ये शब्द वापरलेला आहे. आई काय भानगड आहे, कठीण आहे ते सगळं. स्वतः प्रसूत झाला, स्वतः करू न करता, हे थोडं मी समजू शकतो. करू न करता मग एखादी गोष्ट केली आणि मी नाही केली म्हणजे अलिप्त झाला तो. जसा परमेश्वर सगळं काही करतो पण जाणीव काही देत नाही मी केली म्हणून, असा तो करू न करता आहे, हे मी समजू शकतो. पण स्वयंप्रसूत, कारण प्रसूतीची पद्धत जी आहे ती जरा वेगळी आहे विश्वामध्ये असलेली. पण ही जी विश्वामध्ये परमेश्वराने घालून दिलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या पलीकडे असलेला असा तो परमेश्वर आहे ना, म्हणूनच तो स्वयंप्रसूत होऊ शकतो. त्याला प्रसूतीची आवश्यकता तो केव्हा झाला, कसा झाला, काय, त्याचं काही उत्तर देता येत नाही. कारण आपली सगळी शास्त्र जी आहेत, आपल्या सगळ्या कल्पना ज्या आहेत, आपले सगळे नियम जे आहेत, विश्वामधले समग्र नियम जे आहेत, हे सगळे नियम जे दृश्य विश्व आहे त्याला धरून तयार झालेले आहेत. अदृश्याकडे आमचे नियम कधीही गेलेले नाहीयेत. आणि विश्व चालतं कसं, अदृश्यातून चालतं. माझे नियम हे बाहेरच्या जगावर अवलंबून आहे. एखाद्याला मी त्रास दिला तर तो मला त्रास देणार, त्याला दगड मारला तर तो मला दगड मारणार. पण ही बाहेरची दिसणारी वस्तू आहे, त्याच्यावर प्रेम केलं, जरा प्रेमाने पाठीवरून हात कुरवाळला तर त्याला बरं वाटणार, कारण मला तसं बरं वाटतं. म्हणून ही दृश्य वस्तू आहेत सगळ्या. परंतु अदृश्य स्वरूपाचं जे आहे, या समग्र पंचप्राणांचं कार्य आणि विशेषतः समानाचं कार्य हे सगळं अदृश्य स्वरूपाचं आहे, पण जाणवणारं आहे. हे कुठं जाणवतं, कोणाला जाणवतं, कशा रीतीनं जाणवतं, हे मी काहीच नेणे. वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती वगैरे मी काहीच नेणे. ते केशव स्वामी असं म्हणाले, अवघे सद्गुरु जाणे. ह्या गोष्टी मी काही जाणत नाही. मला यातला आरोह कळत नाही, अवरोह कळत नाही, यातल्या जटा कळत नाहीत, यातलं खालीवर कळत नाही, यातलं काहीही कळत नाही. पण कुणाला कळतं, अवघे सद्गुरु जाणे. पण हे मला कळत नाही हे केवढं मोठं कळतं. कारण हे मला कळत नाही याची शुद्ध जाण येण्याकरता एक महत्वाची गोष्ट माणसाला लागते, आणि ते म्हणजे निरंकारित्व. कारण जोपर्यंत हे कळतो तोपर्यंत तो अहंकार आहे. म्हणून तो अहंकार काढून टाकल्यानंतर, पाण्यातला सगळा कचरा काढून टाकल्यानंतर, वरचं शेवाळ काढून टाकल्यानंतर आणि ते प्युरिफायर यंत्र वेगाने फिरवल्यानंतर ते सगळं बाहेर निघून जातं आणि शुद्ध पाणी
जसं तयार होतं तशी अवस्था ज्यावेळेला येते त्यावेळेला मग त्या पाण्यामध्ये जे जे काय तुम्ही घालाल ते ताबडतोब पाण्यासारखं होईल. जी वस्तू तुम्ही त्यात घालाल ती पाण्यासारखी होईल. त्या वस्तूचा स्वतःचा स्वतंत्र असा एखादा कुठलाही गुण नको, म्हणजे ती पाण्यासारखी होणार. म्हणजे प्रत्येक वस्तू पाण्यासारखी व्हायची असेल तर त्या वस्तूला जो गुणधर्म आहे तोही अशा रीतीने निघून जावा लागेल. आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक अवयवाचा प्रत्येक स्वतंत्र असा गुणधर्म आहे. हाताचा गुणधर्म वेगळा, पायाचा गुणधर्म वेगळा, स्वयंभू रीतीने आहे. हात म्हटला की तो हाताचं अशा प्रकारचं बोटाचं कार्य आहे ते तो करणार. पाय म्हटलं की पायाचं कार्य, हाताचं कार्य पाय करणार नाही. हात जसा वर करतो तसा पाय वर केला तर चालता येईल का? पाय तसं करणार नाही. पाय जमिनीवरच ठेवणार आणि हात कधी जमिनीवर जाणार नाही, तसं वरच ठेवणार. समोरची वस्तू आली की हात पुढे करणार. हाताचा स्वतंत्र धर्म आहे, पायाचा स्वतंत्र धर्म आहे, कानाचा स्वतंत्र धर्म आहे, डोळ्यांचा स्वतंत्र धर्म आहे, सर्व पंच ज्ञानेंद्रियांचा स्वतंत्र असा धर्म आहे. मग हे सगळ्याचे स्वतंत्र असलेले आणि स्वतंत्रपणे कार्य करणारे हे जे विविध धर्म आहेत हे त्यांना त्यांचे धर्म सोडून द्यायला सांगायचं. हाताला म्हणायचं तू गप्प बस, तुला काय कळतं. पायाला म्हणायचं तू स्वस्थ बस. चालण्याची क्रिया सोडून दे. कोणाकडे ज्याच्याकडे जे काम देईल त्यांनी ते काम करावं, तो ते करतो. म्हणून गुंगा गाना गाया रे ते कबीराचं वगैरे काही रहस्य अभंग ते मोठे फार रहस्यमय आहे. तसे काल यांनी सांगितले, मुंगी उडाली का आकाशी तिने गिळली सुर, अगा अनोलाव झाला वांद्रे पुत्र प्रसवला. मोठे अत्यंत गूढ आहेत. किंवा काट्याच्या बनीवर बसले 3 गाव 2 उजाड एक बसायचं ना, संपूर्ण याचा अर्थ सांगावा कुठेतरी ज्याला जसं कळेल त्याप्रमाणे. अत्यंत गूढ आहे. आणि गूढ पण का निर्माण होतं, कारण जे मूळ कळायला पाहिजे आपल्याला ते कळलेलं नसतं. आणि अध्यात्माच्या नावाखाली, गुरु शिष्य या संबंधाच्या नावाखाली भलत्याच गोष्टी आपण करीत बसतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कुठली करतो तर माझ्या संसारामध्ये त्या गुरुला ओढवतो. प्रथम त्याला ओढायचं असेल तर माझ्या संसारामध्ये, की माझा संसार असा असा विस्कटलेला आहे, असं झालं, हे तू नीट करून दे. आणि ही तर मागणी इथपर्यंत येते की गुरु तुम्ही आशीर्वाद द्या. आणि कसा करता द्या तर मी सांगतो त्याप्रमाणे झालं पाहिजे. आता काय सांगायचं, ते गुरुनं आपल्या कपाळाला हात लावून घ्यायचं, दुसरं काय आहे. म्हणजे ही गुरु शिष्य वगैरे ह्या सगळी विषयी ही परिस्थिती असो, जे आहे ते आहे. पण गुरु हे जाणतो. म्हणजे हा कोण आहे, कसा आहे ते जाणतो, म्हणून तो अज्ञानी आहे. मग अज्ञानी आहे ते ठीक आहे, असू दे, त्याला ज्ञानी करणं माझं कर्तव्य आहे. मग इथून त्याची सुरुवात होते. त्यामुळे तो काय करतो मग, की तो म्हणतो ठीक आहे, बाकीच्या भानगडीत पडण्याचं काही कारण नाहीये. तुला किती शहाणपण सांगितलं तरी येणार नाही, कारण क्षमताच नाही. माझ्या डोक्यावर 10 मणाचं ओझं ठेवलं तर मान वाकणारच आहे. क्षमता नाही. म्हणून ती क्षमता निर्माण करण्याची कृती फक्त करायची. प्रत्यक्ष ती क्षमता जेव्हा येईल तेव्हा येईल, प्रत्येकाच्या भाग्यानुसार येईल. मग तो गुरु हे सगळं जाणतो आणि जाणून सुद्धा मग त्यात सोडून देत नाही. म्हणजे ठीक आहे, एवढं कर, बाकीचं काही नाही. तर माळ दिली, हा जप कर, रात्रंदिवस तबला बसून जप करत बस, बाकी काही करू नको. म्हणून तो इकडे त्याची दिशा बदलून टाकतो. माणूस बदलत नाही, माणूस तोच आहे.
त्याचे कान बदलत नाही, त्याचं नाक बदलत नाही, डोळे बदलत नाही, काहीही फरक पडत नाही, परंतु त्याची आंतरदृष्टी सगळी बदलून जाते. अशा प्रकारचा बदल हा घडवून आणायचा. हा घडवून आणताना मग तो काय करतो, जसं अमृत अनुभवामध्ये असं म्हटलंय की अविद्येची आडवे भुंजीत जीवपणाचे भवे, तया चैतन्याच्या धावे धावे कारू जो. बघा ज्ञानेश्वरांनी मोठं सुंदर वर्णन केले गुरुचं वर्णन. काही लोक आपापल्या गुरुला सुद्धा श्रेष्ठ समजतात, समजायला हरकत नाही, त्याची श्रद्धा त्याला तारक आहे, त्याबद्दल वाद नाही. पण फरक असतो, ही जाणीव ठेवायला हवी. गुरुमध्ये सुद्धा फरक असतो, त्यांच्या श्रेणीमध्ये फरक पडत जातो. अहो, जेवढं त्याचं ज्ञान विशाल असेल, आता समग्र विश्वाविषयीचा विचार करणारा मनुष्य, तो एकच विश्व नव्हे तर अनंत कोटी असलेले जी विश्व आहेत, अनेक विश्व आहेत. मग सांगताना आणखीन एक भाग सांगायचं राहिलो की ही जी आहेत अनेक विश्व जी आहेत, सूर्यग्रह मालिका अनेक ज्या आहेत, त्यात आम्ही आता आमच्या यांनी सांगितलंय आणि विज्ञानाने सुद्धा मान्य केलं की एक सूर्यग्रह मालिका नाही तर अनेक सूर्यग्रह मालिका आकाशामध्ये आहेत, हे विज्ञानाने मान्य केलेलं आहे. आता हा इथपर्यंत भाग झाला, पण हा सुद्धा कसा, यांच्या कक्षेमध्ये येणारा, यांची उपकरणं जी आहेत सायंटिस्ट लोकांची, त्याच्या कक्षेमध्ये येणारा हा भाग सगळा आहे. पण या कक्षेमध्ये न येणारा परंतु प्रत्यक्षात असणारा असा हे आणखी विलक्षण भाग आहे. तो जो आहे तर तो मग आता ही भूलोक समजू शकतो आपण, स्वर्गलोकाची कल्पना करू शकतो. पण भुवरलोक म्हणजे समग्र अंतराळामध्ये ज्या निर्णया प्रकारच्या विभूती आहेत, शक्ती आहेत, देवता आहेत, त्यांच्याविषयीची माहिती आपल्या सगळ्या पुराणातून वगैरे सगळी आहे. तो भाग आहे. आणि स्वर्गाच्याही पलीकडे जे असलेले आहे महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक वगैरे, हा जो भाग आहे. आणि ह्या दोनच्या दरम्यान पुन्हा असलेले आणखीन जे लोक आहेत, द्यूलोक आहेत, चंद्रलोक आहेत, सूर्यलोक आहेत, पितृलोक आहेत, हे यांच्या दरम्यान असलेले पुन्हा लोक आहेत. म्हणजे केवढं प्रचंड प्रगाढ अफाट. म्हणून त्याला एकच म्हटलं ज्ञानेश्वर, हे अपार कैसे निकवळा. कसं सांगायचं, अपार आहे सगळं. आणि हे अपार कोणाला दिसतं, जो स्वतःच्या ठिकाणी हे सगळं ब्रह्मांडात भरलेलं, त्याच्या पिंडात भरलेलं आहे, त्या पिंडाच्या केंद्रस्थानी ज्या वेळेला येतो त्यावेळेला समग्र ब्रह्मांडाची कल्पना त्याला आतून येते. तेवढं गुरुला द्यायचं असतं. आणि त्या मानाने तो जो समोरचा शिष्य आहे तो अगदी निर्बुद्ध आहे, अज्ञानी. कारण आहे त्याचं कारण म्हणजे त्याचे जन्ममरणाची परंपरेतून त्याच्या ठिकाणी आलेलं पाप पुण्य, त्याच्या ठिकाणी आलेलं ज्ञान अज्ञान. अज्ञानी मनुष्य असतो, दुःख भोगायचे असतात. जर दुःख संपली असतील, संपण्याचा काळ आला असेल तर तो बरोबर ज्ञानी होतो. मग दुःख आली तरी त्याला जाणवत नाही, तो समजतो की माझंच प्रायश्चित्त मी भोगतोय, म्हणून दुःख नको, अमुक असंच पाहिजे तसं असं तो कधी म्हणणार नाही. जसं आलं तसं ईश्वराची मर्जी, तो माझं कल्याणच करणार, हा शुद्धतेचा भाव आहे. अविद्येची आडवे भुंजीत जीवपणाचे भवे, म्हणजे हा जो जीवपणाची दुःख आहे, सुख दुःख जी आहे, ही भोगत तो अनंत जन्मापासून चालत आलेला आहे. हे सगळं अविद्या म्हणजे अज्ञान. आडवं म्हणजे आठ रान, ते सुद्धा सरळ रान नाही. आठ रान म्हणजे आतमध्ये एका बाजूला कुठेतरी निबिड अशा प्रकारचं अरण्य असलेलं, असं कर्दईवनासारखं वगैरे अशा प्रकारचं, अशा याच्यातून तो आतापर्यंत चालत आलेला आहे. मग अशा माणसाला पुढे करायचं, पण एवढंच आहे की तो करतो मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेविता सद्गुरु निवृत्तीनाथ. हे सद्गुरूचं कार्य आहे.
तो त्याला घास घालतो, अगदी मोत्यांचा घास घालतो आणि स्वतःच्या हाताने तयार करून तो घास घालतो आपल्या शिष्याला. हा मोत्यांचा चारा म्हणजे कुठला आहे? हा विशुद्ध अध्यात्माचा चारा. की बाबा रे, तू कोण आहेस ते समजून घे आणि हे हळू जीवापासून, जीवाच्या बंधनापासून त्याला मुक्त मोकळं करीत करीत आत्म्याकडे तो ज्यावेळेला जातो, त्यावेळेला त्या मार्गामध्ये पडलेले सगळे हे मोती आहेत, हे मोती गुरु एकत्र करतो. कारण शिष्याला मोती दिसत नाहीत, मोती पाहण्याकरता सुद्धा योग्यता लागते, तेही त्याला दिसत नाही. ते गुरु त्याच्याकरता एकत्र करतो. त्याला आलेले शुद्ध आध्यात्मिक स्वरूपाच्या अनुभवाचे कण हे सगळं तो गोळा करतो आणि त्यामध्ये मग स्वतःच्या ज्ञानाचं केशर, स्वतःच्या ज्ञानाची साखर अमृत, स्वतःच्या ज्ञानाचे आणखीन चारोळी वगैरे सारखे अनेक पदार्थ हे सगळे तो एकत्र करतो आणि मग त्याचा एक घास घेऊन शिष्याच्या मुखात घालतो. त्यावेळेला मग पूर्ण तृप्ती, पूर्ण समाधान, शांती ह्या सगळ्या गोष्टी त्याला येत. तोपर्यंत येत नाहीत. म्हणून माझी वाटचाल कुठे हवी? त्या शांतीकरता वाटचाल हवी, त्या समाधानाकरता वाटचाल हवी, त्या आनंदाकरता वाटचाल हवी. आणि कुठल्या परिस्थितीत? अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये, अत्यंत अतृप्त अशा मनाच्या अवस्थेमध्ये. एकदा खाण्याचे वांदे, उद्या काय मला वेळ याची सुद्धा भ्रांत, आणि जातोय कुठं बी त्या आनंदाकडे. जेव्हा हा माझा प्रवास सुरू होतो त्यावेळेला गुरु त्याला उचलून धरतो आणि त्या बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात. त्याला कशाची कमतरता भासत नाही. ह्या सर्व गोष्टी त्याच्याकडून होतात, पण तेवढी श्रद्धा त्या गुरुवर निर्माण व्हायला हवी. आणि ती श्रद्धा एकदा निर्माण झाली, ती श्रद्धा त्याच्यातल्या अनेक भाग वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत, त्याचा विचार आपण उद्या वगैरे करू. पण गुरु आपलं जे कार्य करतो शिष्याच्या ठिकाणी, ते 3 प्रकारांनी कार्य करतो. एक मनुष्य होता, रस्त्याने निघाला, दाट रानातून जात होता. आजूबाजूचा निसर्ग अत्यंत प्रेक्षणीय होता, फार सुरेख निसर्ग होता. किती बघू किती नको असं त्याला झालेलं होतं. घरून निघाला त्यावेळेला तो धुंदीत निघाला. जायचंय कुठेतरी, जायचंय, ते मला गाठायचं, या धुंदीमध्ये तो निघाला. त्यामुळे आपल्याबरोबर भूक लागेल तेव्हा खायला काहीतरी असावं, प्यायला काहीतरी. समजा निर्जन प्रदेश असेल, पाणी मिळालं नाही, काय करायचं? थोडसा एखादा हे भरून ठेवावा, थोडस काही तहान लाडू, भूक लाडू म्हणून बरोबर असावे. असं नाही, काहीही नाही, त्या धुंदीत तो निघाल. पुढे आल्यावर त्याला असं सगळं उतार, खाली येणारा उतार लागला. त्या उतारावरून असा खाली येत असताना, आजूबाजूचा निसर्ग पाहत असताना मी सगळा आनंद, सगळा आनंद, तृप्ती, शांती, समाधान, कुठली चिंता नाही, खाण्याची नाही, पिढीची नाही, देहधर्माची नाही, कसलं काहीही नाही, कुठल्या रोगाची नाही, काहीही नाही. अशा याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण देहबुद्धी विसरलेला, थोडक्यात सांगा. असा मनुष्य खाली उतरते येत असताना त्याला दिसलं की अरे, समोरचं पाऊल टाकतो, त्याला असं वाटलं की मी पाऊल शिवाच्या पिंडीवर टाकतोय. खाली शिवाची पिंड होती. त्याने असं पाहिलं, थोडी गोजीरवाणी सुंदर पिंड होती आणि ती सुद्धा जसं काही स्थापना करावी अशा पद्धतीची ती शिवाची पिंड, खालची साळुंका, वरचा तो बाण वगैरे हे सगळं फार छान वाटलं त्याला. म्हणाल बरं झालं, नाही तर माझा पाय पडला असला. आणि तेवढा जरा खाली वाकून पाहिलं तर त्याला खालची बैठक होती, वरचे निक्षे काम वगैरे फार सुंदर होतं. म्हणजे कोणीतरी हेतू पुरस्कार तयार करून, त्या पिंडीची मूर्ती तयार करून
आणखी तिथे स्थापन करावी अशा पद्धतीने ते बसवलं. आणि ते नेमके सडकीच्या मध्ये, दाराच्या मध्ये, आपल्या रस्त्याच्या मध्ये. रस्ता प्रदक्षिणापद्ध सापला असतो अशा प्रकारचा रस्ता, आणि त्याच्या मधोमधी शिवाची पिंड. त्याने नुसतं पाहिलं, देवा म्हणाले तू वाचवलं, नाही तर माझा पाय तुझ्यावर पडला असता. मनोमन नमस्कार केला, पुढे गेला. त्याचे त्याला आनंद झाला. ते मनामध्ये त्या गोष्टी होत्या, त्या शिवाची ती पिंड, त्याचा आकार, त्यावरची नक्षी, आणि त्यातून नकळत मिळणारं समाधान. हेतुपूर्वक समाधान मिळवणे ही गोष्ट वेगळी, हे नकळतपणे आपोआप कशा गोष्टी येत होता, हे सगळं पाहिलं. आणखी पुढे गेला. पुन्हा बाहेरचा निसर्ग होता, समोरचे धबधबे दिसत होते. हा सगळा आनंद घेत आणखीन पुढे गेला. पुढे गेला तर पुन्हा पाहतो दुसरी शिवाची पिंड. अरे म्हणाली परत इथे दुसरी, आणि ती पहिल्या पिंडीप्रमाणे त्याच्या पर्यंत दुसरी पिंड तिथे. तेही पाहिलं, मागच्या सारखा सगळ्या गोष्टी पुन्हा निर्माण झाल्या. आणि आणखीन पुढे गेला, तिसरी शिवाची पिंड. म्हणाले किती पिंडी इथं बसवलेल्या आहेत, आणि बसवल्या असतील कशा करता, एवढ्या दाट रानात जिथं कोणी येणार नाही. मग त्याला आठवलं इथे रस्ता सुद्धा आहे, इथं प्रदक्षिणेचा पथ सुद्धा आहे. तर मग एवढं सगळं कोणी केलं असेल, इथे येणारे लोक कोण एवढ्या दाट रानामध्ये आणि एवढ्या आतल्या बाजूला कोण येणार आहे असं. पण कोणीतरी येत असले पाहिजे, आणि येत असतील किंवा नसतील, परंतु करणाऱ्याने मात्र किती शहाणपणाने केलं. त्याने आपलं सगळं ऐश्वर याच्यामध्ये खर्च केलं असलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार मनामध्ये आले. तेवढा समोर एक मोठं मंदिर दिसलं. अगदी सुंदर बांधलेलं मंदिर होतं. त्याला असं वाटलं की आतापर्यंत मी शिवपिंडीचं कौतुक करीत होतो, आणि आता तर साक्षात मंदिर आहे. केवढं मोठं सुंदर मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बाहेरच्या ज्या भिंती होत्या, त्या भिंतीला काचा बसवलेल्या होत्या, काचेचे तुकडे बसवलेले होते. आणि प्रत्येक तुकडा असा होता की एकेका तुकड्यातून बाहेरच्या समग्र विश्वाचं जणू प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळावं. अशा प्रकारे सुंदर ते इथे मध्य प्रदेशामध्ये एक मंदिर आहे, काय बिहारी लालचं असं काहीतरी मंदिर आहे ते. असो, तर अशा प्रकारचं अगदी सुंदर भिंती वगैरे, अगदी फार छान. ते सगळं पाहिलं, अद्भुत वाटलं, आनंद झाला. आणि मनात विचार असा आला की काय परमेश्वराचं वैभव आहे. अरे मी या प्रकारची मोठमोठ्या हे बांधतो, इमारती बांधतो, सिमेंट कॉन्क्रीटची मोठमोठाली घरं बांधतो, माझ्याकरता सर्व सुविधा तयार करून घेतो. पण असं कधी कोणाला बांधता येईल का, असं बांधण्याचा, आणि ते माझ्याकरता नाही देवाकरता बांधण्याचा हा विचार केवढा थोर आहे. माझ्याकरता तर मी उत्तम घर बांधेन, माझ्याकरता मी सगळ्या सोयी करून घेईल, पण मला उपभोग घ्यायचा नाही. त्याचा उपभोग परमेश्वराला घ्या, कारण परमेश्वराने सगळं मला हे दिलंय. म्हणून त्याला तूच समर्पण हा भाव केवढा मोठा आहे. दक्षिणेकडची मोठमोठाली मंदिरं मी जेव्हा पाहतो ना, तेव्हा ते बांधणारा राजा म्हणा किंवा ते कर्मचारी म्हणा किंवा तिथलं कोणी, जी व्यक्ती ज्याच्या मनामध्ये ती प्रेरणा आली, ती व्यक्ती म्हणा, त्या प्रेरणेपाशी मी जातो. आणि असं वाटतं की खरोखर त्या माणसाने कशाकरता बांधलं. तो राजा एखाद्या समजा दर्शनाकरता आला असेल, गेला असेल, संपलं. पण मनातला भाव केवढा की परमेश्वरा तू हे सगळं दिलंच मला, तुझ्याकरता मी हे बांधतो. देवळाच्या पाठीमागे एवढी मोठी त्यागाची बुद्धी असते. ही विशाल बुद्धी, एवढी विशाल बुद्धी निर्माण होण्याकरता आणखीन काय काय करावं लागतं, अशा काही मनामध्ये विचार चालू असताना तेवढ्यात समोर दिसले ते लाल बुंद, अत्यंत तेजस्वी, हातामध्ये गदा असलेली, मांड्या मजबूत आणि अशी उभी असलेली हनुमंताची मूर्ती. ती मूर्ती म्हणाली पाहिलं. म्हणाले हो पाहिलं. काय कळलं. म्हटलं काहीच कळलं नाही, मी नुसता स्थिमित झालो, आता बुद्ध झालो हे सगळं पाहून. म्हणाले तुला सांगतो, 3 शिवाच्या पिंडी म्हणजे 3
संकेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यातल्या प्रत्येकाचं स्वतंत्र स्वरूपाचं कार्य असतं. ब्रह्मदेवाचं कार्य स्वतंत्र आहे, विष्णूचं कार्य स्वतंत्र आहे, शिवाचं कार्य स्वतंत्रपणाने चालतं. त्यातला एक एक स्वरूपाचं कार्य स्वतःच्या ठिकाणी रिचवत जायचं आणि त्याचं प्रक्षेपण न कळत करीत राहायचं. असं तिन्हीचं कार्य जेव्हा एकत्र होतं आणि तिन्हीमधून ज्या वेळेला प्रक्षेपण तयार होतं त्याचं नाव गुरुतत्व असं आहे. तो सद्गुरू आहे. म्हणून सांकेतिक दृष्ट्या एवढंच दाखवण्यात येतं ब्रह्मा, विष्णू, महेश एवढंच आपण म्हणतो तीन मुख. पण तीन मुख तीन मुखांनी स्वतंत्रपणे एकमेकाच्या विरुद्ध अशी कामं करीत नाहीत. प्रत्येकाचं एक तत्व आहे. हे तिन्ही तत्व ज्याच्या ठिकाणी एकत्रित झालेले असतात तो सद्गुरू असतो आणि ते कार्य आपल्या शिष्याच्या ठिकाणी या तीनपणाने करतो. भौतिक जीवनामध्ये ते कार्य करीत असताना मग ते रजोगुणी कार्य असतं, तमोगुणी कार्य असतं आणि सत्वगुणी कार्य असतं. या तीन गुणांच्या प्रकर्षामधून तो गुरु प्रत्येक शिष्याच्या ठिकाणी आपलं कार्य करीत राहतो. आता मग याचं प्रत्येक निर्माण होणं स्वतंत्र विश्व आहे. तमोगुणाचं स्वतंत्र विश्व आहे, रजोगुणाचं स्वतंत्र विश्व आहे आणि सत्वगुणाचं स्वतंत्र विश्व आहे. त्या विश्वानुसार निर्माण होणारे जे गुणदोष आहेत तर त्यातले दोष काढून टाकणं आणि गुणाला प्रोत्साहन देत राहणं अशा प्रकारचं कार्य जो करतो तो सद्गुरू आहे. हे प्रत्यक्षामध्ये मग तो कशा रीतीनं करतो आणि एकेका गोष्टीचं उत्थान तो कशा रीतीने घडून आणतो याविषयीचा विचार उद्याच्या दिवशी. हरि ओम तत्सत. ओम